तंत्रज्ञानाचा युग आहे आणि कुठलीही गोष्ट हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागत नाही. आणि एका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्व पालकांपर्यंत आम्ही सर्व शिक्षक जे आहे शाळेतील इतंभूत माहिती जी आहे ते पोहोचवत असतो. आपल्या या शाळेमध्ये वर्षभरामध्ये जे विशेष उपक्रम होतात, या उपक्रमामध्ये जयंत पुण्यतिथी तर होताच. आपल्या संस्थेचं आणि शाळेचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्या शाळेमध्ये एक असा उपक्रम होतो ज्या उपक्रमाचा मी इथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे, आणि त्या उपक्रमाचं नाव आहे विद्यार्थ्यांची बालक सभा. विद्यार्थ्यांची बालक सभा अशी सभा आहे की ज्यामध्ये कार्यक्रमाचा अध्यक्ष, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते हे विद्यार्थीच असतात. कार्यक्रमाचं सूत्रसंचालनसुद्धा विद्यार्थीच करतो. आणि हा उपक्रम जो आहे आपल्या संस्थेमध्ये मागील 15 वर्षापासून सतत सुरू आहे. आणि मी मुख्याध्यापक सभेमध्ये जेव्हा या उपक्रमाबद्दल चर्चा करतो किंवा शाळेतील उपक्रमाबद्दल मला विचारले जाते, तेव्हा या उपक्रमाबद्दल मी जेव्हा सांगतो तेव्हा इतर मुख्याध्यापक सांगतात की आमच्यापैकी कुठल्याही शाळेमध्ये अशा प्रकारचा उपक्रम होत नाही. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा जो काही उपक्रम आहे तो आम्हाला फायदेशीर ठरत आहे. आणि त्यामधूनच चांगले विद्यार्थी, चांगले वक्ते, चांगल्या प्रकारचा कार्यक्रम देणारे, चांगले वादविवाद करणारे असे विद्यार्थी घडत आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा शाळा प्रगती करते आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या आंतरशालेय स्पर्धा होतात त्यामध्ये हिरेरेनी विद्यार्थी भाग घेतो. त्यामध्ये काही प्रमाणामध्ये पदकही ते मिळवतात. आमच्या शाळेतील शिक्षकसुद्धा काही शिक्षकांसाठी असणाऱ्या स्पर्धामध्ये भाग घेतात. नुकतंच राज्यस्तरावरती शिक्षकांसाठी एकल गीत गायन स्पर्धा झाली होती आणि त्यामध्ये आमच्या शाळेतील शिक्षिका मोनिका चाफले, ज्या की संचालन करत आहे या कार्यक्रमाचा, त्यांनी त्या राज्यस्तरावरील कार्यक्रमामध्ये आमच्या शाळेचं प्रतिनिधित्व केलं होतं. अशा प्रकारे अनेक काही उपक्रम असतात. या उपक्रमामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी जे आहे ते सहभागी होत असतात. या सर्व उपक्रमाबद्दल खूप काही डिटेल तुम्हाला न सांगता तुम्हा सर्वांना आजचे जे काही सगळे जे पाहुणे आहे या पाहुण्यांचं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. आमच्या संस्थेचे सगळे पदाधिकारी तसंच रेणुका एज्युकेशन सोसायटीचे पण सचिव इथे आहे, या सर्वांचं मी मनस्वी स्वागत करतो. आजचा हा जो काही कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाची गुंफण आम्ही केलेली आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये जे काही सगळे गीतं आहेत त्यामधून देशभक्ती, त्यानंतर समाजसेवा आणि कोळी नृत्य तसंच आदिवासी नृत्य या प्रकारे काही गीतामधून देवाची भक्तीसुद्धा, म्हणजे भक्ती, शक्ती आणि संस्कृती या गोष्टीचा मिलाप करून तो तुमच्या पुढे सादर करण्याचा आमच्या या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रयत्न असणार आहे. आपण स्नेहसंमेलन जेव्हा साजरं करतो तेव्हा स्नेहसंमेलन हा शालेय उपक्रमामधील एक अविभाज्य आणि आवश्यक असा एक घटक असतो. आपल्याला माहिती आहे की आपण जे सोन्याचे दागिने परिधान करतो तो सोन्याचा दागिना त्याच्यामध्ये तांब मिसळल्याशिवाय किंवा त्याचा ॲलॉय केल्याशिवाय तो दागिना तयार होत नाही. आणि म्हणूनच फक्त पुस्तकी ज्ञान विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकत नाही. त्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्याची जी काही सुप्त कलागुण आहे ते बाहेर काढणं आवश्यक असतं. आणि अशा उपक्रमामधूनच त्याचे जे काही कलागुण आहे ते बाहेर येत असतात. आपण त्यांचं कौतुक करत असतो. ज्या प्रकारे माणसाच्या प्रगतीसाठी माणसावरती 16 संस्कार होतात, अगदी त्याच्या जन्मापासून तर त्याच्या अंत्येष्टीपर्यंत विविध प्रकारचे 16 संस्कार त्याच्यावरती योग्य प्रकारे झाले तर व्यक्ती जो आहे व्यवस्थित सुसंस्कारित आणि देशाचा एक आदर्श नागरिक होतो. तसंच विद्यार्थ्यांवरती सुद्धा शाळांमधून अशा प्रकारचे 16 संस्कार केल्या जातात किंवा तो करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि या संस्काराची सुरुवात जी आहे विद्यार्थ्याच्या शाळा प्रवेशापासून होते. शाळा प्रवेश झाल्यानंतर विद्यार्थ्याला वाचन, लेखन, संभाषण अशा प्रकारच्या कला ज्या आहेत त्या हळूहळू विकसित करून सर्व प्रकारचे ही जे काही 16 संस्कार आहे त्याच्यावर करून शेवटचा जो संस्कार असतो तो असतो आहे त्याचं चारित्र्य निर्मिती. आणि ज्या विद्यार्थ्याचं चारित्र्य निर्मिती हा आपण योग्य प्रकारे करू शकतो त्या विद्यार्थ्यावरती त्या शाळेने योग्य प्रकारे संस्कार केले आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षणाच्या व्याख्येबद्दल म्हणतात की केवळ वही, पेन आणि पदवी म्हणजे शिक्षण नव्हे, तर जे शिक्षण आपल्या बुद्धीला सत्याकडे, आपल्या भावनेला माणुसकीकडे
आणि आपल्या शरीराला श्रमाकडे घेऊन जाते, ते खरे शिक्षण होय. मग शाळामधून अशा प्रकारचे संस्कार होत आहे किंवा नाही याचं चिंतन होणं आवश्यक असतं. आणि शाळामधून अशा प्रकारचं जर संस्कार त्याच्यावरती होत असेल तर निश्चितपणे तो विद्यार्थी एक चारित्र्य संपन्न विद्यार्थी असा घडतो. परंतु हे सगळे संस्कार करताना काही गोष्टी पालकांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. विद्यार्थ्याला जेव्हा आपण शाळेमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो सुसंस्कारित होण्यासाठी, त्याचं चारित्र्य संवर्धन होण्यासाठी काही अडथळे सुद्धा येतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अडथळा जो आहे, हा महत्त्वाचा विषय आहे. पालकांनी यावरती आवर्जून लक्ष द्यावं, यावरती चिंतन करावं, हे फार आवश्यक आहे. जर विद्यार्थी कुठे बिघडतो किंवा तो वेगळ्या मार्गाने केव्हा जातो, जर त्याच्या घरातील वातावरण जर त्याच्यासाठी पोषक नसेल, त्याचं घर बदललं असेल, एवढंच नव्हे तर त्याचे पालक जरी बदलले असतील तरीसुद्धा विद्यार्थ्यावरती अनिष्ट असा परिणाम होतो. आणि बऱ्याच वेळेला जर पालकांनी विद्यार्थ्याची शाळा बदलली तरीसुद्धा विद्यार्थ्याच्या मनोदशेवरती हा अभ्यास आहे. शिक्षण तज्ज्ञांनी हा अभ्यास पुढे मांडलेला आहे की विद्यार्थ्याची सर्वांगीण प्रगती व्हायची असेल तर त्याला योग्य असे पालक, योग्य असं घर, घरातील वातावरण, योग्य अशी शाळा आणि योग्य असे शिक्षक मिळणं आवश्यक आहे. आणि या चारही घटकामध्ये कुठेही बदल होत असेल, जे पालक आपल्या मुलांची शाळा वारंवार बदलतात त्या मुलाच्या शैक्षणिक प्रगतीवरती अनिष्ट परिणाम होतो. आणि म्हणून सर्व पालकांना आवर्जून या गोष्टीवरती चिंतन करण्याची आवश्यकता आहे की आपण वारंवार मुलाची शाळा बदलू नये. कारण आमच्याकडे जे दुसऱ्या शाळेतून मुलं येतात त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा जो आहे तो आम्ही जेव्हा घेतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की शाळेचं वातावरण बदललं किंवा त्याला जे शिक्षक शिकवत होते ते जर बदलले तर तो विद्यार्थी जो आहे त्याच्या शैक्षणिक प्रगतीपासून कुठेतरी मागे पडतो. जसं आपल्याला माहिती आहे की एखादी झाड जर आपण त्याला मुळासकट जर काढलं आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्याचं प्लांटेशन आपल्याला जर करायचं असेल तर ते झाड जे आहे पूर्ण विकसित होत नाही किंवा त्याला पूर्ण विकसित व्हायला अडथळे निर्माण होतात. तसंच मुलांचंही आहे. मुलांना आपण एका विशिष्ट अशा वातावरणातून जेव्हा उचलतो आणि दुसरीकडे नेतो त्यावेळेला सुद्धा त्याच्या प्रगतीवरती परिणाम होतो. आणि म्हणून या गोष्टीवरती हे जे काही शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे यावरती आवर्जून विचार करणं आवश्यक आहे. या स्नेहसंमेलनानिमित्त तुम्ही सर्व पालक आवर्जून इथे उपस्थित झालात. तुम्हा सगळ्यांचं मी अभिवादन करतो, तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि शेवटी सांगतो की जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत ते नेहमी आपल्या भाषणामध्ये सांगतात की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसले से उड़ान होती है. धन्यवाद. थँक्स अ लॉट सर. आपल्याकडे इथे महात्मा फुले समता शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री भालचंद्र पवार सर यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. तेव्हा मी माननीय रेवतकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी माननीय भालचंद्र पवार सरांचं फुलझाड देऊन स्वागत करावं. थँक्यू मॅम. महात्मा फुले शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री गुलाबरावजी चिसाटे यांचंसुद्धा या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. तेव्हा मी बनोदे मॅडमला विनंती करते की त्यांनी सरांचं फुलझाड देऊन स्वागत करावं. माननीय श्री गुलाबरावजी चिसाटे. थँक्यू मॅम. आज हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आणि या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची जबाबदारी घेणं आणि यशानं त्या संपूर्ण कार्याचा उत्तमरित्या श्रीगणेशा करणारे आमच्या विभागाचे मुख्याध्यापक यांचा छोटासा का होईना, फूल नाही तर फुलाची पाकळी या स्वरूपात का होईना स्वागत झालंच पाहिजे. तेव्हा आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय पारधी सर यांच्या स्वागतासाठी मी पवार मॅडम यांना आमंत्रित करते. त्यानंतर मुख्याध्यापिका रेवतकर मॅडम यांच्या स्वागतासाठी मी
पल्लवी वहाने मॅडम यांना आमंत्रित करते. मी नेरकर सरांना विनंती करते की त्यांनी हरिवतकर मॅडम यांचं स्वागत करावं. थँक्स सर. त्यानंतर मुख्याध्यापिका सौ वनोदिया मॅडम यांच्या स्वागतासाठी मी अश्विनी भुरे मॅडम यांना आमंत्रित करते. सौ नितनवरे मॅडम यांना आमंत्रित करते की त्यांनी बनोदिया मॅडमचं स्वागत करावं. त्यानंतर मुख्याध्यापिका सौ संगीता महाजन मॅडम यांच्या स्वागतासाठी मी वसुधा निनावे मॅडम यांना आमंत्रित करते. Thanks. We want always good speaker, but most important they are intelligent and motivational. So I called the most educated personality. आमच्या महात्मा फुले समता शिक्षण संस्थेचे सचिव माननीय हिमांशू सर यांना मी मार्गदर्शनासाठी या व्यासपीठावर विचारमंचावर आमंत्रित करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शक असं मौलिक विचार आमच्यासमोर मांडावे आणि आमच्या या कार्यक्रमाला पुढे न्यावे. माननीय हिमांशू पवार सर. विद्येची देवी सरस्वती, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना माझं अभिवादन. तसेच या संस्थेची ज्यांनी पायथी ठेवली असे स्वर्गीय केशवरावजी पवार व राधाबाई पवार यांना नमन. मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण पवार,